कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आहे आमचा फर्स्ट डे सिंगापूर मधला आणि आता जस्ट आमचं आवरलंय आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. लिटल इंडिया आहे 400 मीटर अंतरावर. हा आणि आमची हॉटेल इतकं छान आहे ना, इथून 2 MRT स्टेशन जवळ आहेत है ना, एक रॉचर आणि दुसरं लिटल इंडिया. आणि फूड पण अगदी जवळ आहे 400 मीटर है ना, त्यामुळं एकदम छान काम झालंय आमचं. तर आता आम्ही पहिल्यांदा ब्रेकफास्ट करणार आणि त्यानंतर मग MRT स्टेशनला जाणार आणि मग ऊन जरा जास्त आहे त्यामुळं आशुतोषनी आता मस्त छत्री काढली आणि हा रोड तुम्ही बघू शकता. चल, लिटल इंडिया मध्येच आहे ही प्लेस. सर्वांना भवन आनंद भवन म्हणून आनंद भवन. तर इकडे आता आम्ही साऊथ इंडियन ऑर्डर केले. मी इडली आणि मेदूवडा मिक्स. मस्त ब्रेकफास्ट, मस्त छान असा गरमागरम यम्मी आणि टेस्टी ब्रेकफास्ट केला. आणि ब्रेकफास्ट नंतर विचार केला चला आता साईटसीइंगला चालू करूया. तर पहिल्यांदा आम्ही गेलो फोर्ट कॅनिंग पार्क बघायला. तर ॲक्च्युली आमच्या हॉटेलपासून ते आम्हाला वाटलं की जवळ आहे डिस्टन्स, म्हणून आम्ही बाय वॉक गेलो. पण भयानक असं ऊन होतं आणि ऊन तरी असू देच, पण त्याच्यानंतर गर्दी जर तुम्ही बघितली, लाईन बघा ही फोटोला. कुठे आलंय हे? फोर्ट कॅनिंग ट्री. बरोबर. आणि बघण्यासाठी विशेष काही नाही, पण हा एक स्पॉट आहे की थोडंसं खाली आतमध्ये उतरून स्टेप्स आहेत, तिथून आत जायचं आणि मग हा तुम्हाला व्ह्यू मिळतो आणि बसायला जागा आहे, तिथे बसून तुम्ही फोटो काढू शकता. पण इतकी गर्दी बघून आम्ही तरी तिथे थांबलो नाही. तर जस्ट आम्ही फोर्ट कॅनिंग पार्कला गेलो होतो. ॲक्च्युली फोर्ट कॅनिंग पार्क मी इंस्टाग्रामवरती बऱ्याच रील बघितल्या होत्या, त्यामुळं आम्ही व्हिजिट केली होती. तर ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर तिथं काही नॉर्मल पार्क आहे, फक्त एक स्पॉट आहे की जिथं खूप छान असे फोटो येतात. तिथं पण खूप मोठी क्यू होती आणि बराच वेळ लागला. सगळेजण 15-20 मिनटं घेत होते फोटो काढायला, त्यामुळं आम्ही फक्त व्हिडिओ शूट केले, फोटो वगैरे नाही काढले तिकडे. आणि पार्क तर नॉर्मल पार्क आहे तसंच आहे. तर आता फोर्ट कॅनिंग पार्क बघितल्यानंतर आता सेकंड पॉइंट आहे चायना टाऊनला आम्ही चाललोय. चायना टाऊनला चाललो आहे कारण तिथं आम्हाला MRTचे पास घ्यायचे आहेत आणि मग आम्हाला पुढं जायचं आहे. त्यामुळं चला मग बघू आता चायना टाऊन कसं आहे. आणि सिंगापूरसाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. पहिली टिप की तुम्ही जेव्हा पण जाल त्यावेळी अम्ब्रेला कॅरी करा. त्याचं कारण असं आहे की इकडे पाऊससुद्धा कधी पडतो आणि ऊन पण असतं, हॉट आणि ह्युमिड टेम्परेचर असतं त्यामुळं. आणि कॅनोपी पार्कच्या इथंच, फोर्ट कॅनोपी पार्कच्या इथंच हे नॅशनल म्युझियम ऑफ सिंगापूर आहे. तर तुम्ही याला पण व्हिजिट करू शकता. बाहेरूनच खूप छान वाटतंय हे म्युझियम, नॅशनल म्युझियम ऑफ सिंगापूर. इकडे हे इथं फोर्ट कॅनिंग सेंटर आहे. हे सिंगापूरचं फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन आहे. हे असं आहे. स्पाइस म्हणूया, सगळे स्पायसेसचे वगैरे झाडं वगैरे आहेत अशी. छान आहे, म्हणजे तुम्ही असं छान बघू शकता. अँड दिस इज फ्री. हे काही कुठल्याही प्रकारचं इथं हे नाही आहे, तिकीट वगैरे नाही आहे इथं. स्पाइस म्हणूया, मिरचीची इथं माहिती दिलेली आहे, सगळ्या स्पायसेसची माहिती दिलेली आहे. हे असंच आहे, स्पाइस गॅलरी म्हणून आहे. छान आहे, म्हणजे मस्त बिल्डिंग आहे बघा. सगळ्या कलरफुल विंडो आहेत, ब्लू, ग्रीन, येल्लो, रेड, ऑरेंज. हे ओल्ड पोलीस स्टेशन आहे आणि किती सुंदर बिल्डिंग आहे.
तर आमचं सगळ्यात महत्त्वाचं काम करायला आम्ही इथे आलो होतो ते म्हणजे चायनाटाउन इथं येऊन मेट्रोचे म्हणजेच MRTचे पासेस घ्यायचे होते आम्हाला आणि आम्ही दोघांनीही इथं पासेस घेतले. सुरुवातीला तर असं वाटलं की दुसऱ्या देशामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणं म्हणजे आपल्याला जमेल का नाही असं वाटलं होतं, पण इतकी छान कन्व्हिनियंट आणि इझी ही MRT आहे ना. एकतर तुमचे पैसेही इथं खूप वाचतात जर MRTने ट्रॅव्हल केलं तर, आणि सगळ्यात विशेष म्हणजे जागोजागी त्यांचे लोक आहेत की जे तुम्हाला हेल्प करतात. त्यामुळे चक्क आम्ही इवन लास्ट डेला सुद्धा आमच्या लगेज बॅग घेऊन मेट्रोनीच एअरपोर्टपर्यंत प्रवास केला आणि तो सुद्धा अतिशय व्यवस्थित प्रवास झाला. मेट्रोनी गार्डन्स बाय द बेला आणि आम्ही हे 2 शो बुक केलेत, फ्लावर डोम आणि क्लाउड फॉरेस्ट, आणि इथून आहे ते 600 मीटरचं वॉक आहे. बघूया ना तिकडे लाईट शो बघायला जायचंय ना. ही आम्ही अशी शटल सर्व्हिस घेतलेली आहे मस्त. हो, आणि ही आहे जगप्रसिद्ध अशी सिंगापूरमधील मरीना बे सँडची बिल्डिंग. खूप सुंदर आणि मस्त अशी बिल्डिंग आहे ही. किती उंच आहे बघू शकता आपण. फ्लॉवर डोम बघायला, फ्लॉवर डोम सुंदर डोम शेपच आहे हा मस्त. साऊथ आफ्रिकन गार्डन, असे सगळ्या कंट्रीचे ना वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहे तिथं. सुंदर आहे हे, बरंच मोठं आहे. आणि चलो चलो कम 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 है ना. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्चिड्स आहेत. येस येस. माउंटन म्हणून आहे, म्हणजे क्रिस्टल्सचे माउंटन असं बनवलेलं आहे. होतो वरती या पॉइंटला आणि आता आम्ही आलो इथे खाली. मस्त आहे. सकाळी आम्ही गेलो होतो
कुठं वेस्ट बघितलं आणि फ्लॉवर डोम बघितला आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली आज थोडं आमचं जास्त एक्झर्शन झालं होतं, त्यामुळे आम्ही थोडं रूमवर आलो, फ्रेश झालो आणि संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो आहे. मरीन बेचं बघायचं आहे. हां, गार्डन बेचं बघायचं आहे. हां, आणि गार्डन बेचा 7:45 लागतो. हो, आणि ऍक्च्युली आमची सिंगापूरला आल्यावर आम्ही ते थोडं एक्सप्लोर केलं सकाळी, कुठं जायचं काय जायचं. मग आम्हाला कळलं की कुठं बस मिळते, कुठं ट्रेन मिळते. आम्ही त्याचं तिकीट काढलं. तुम्हाला तीन दिवसाचा तुम्हाला एक पास मिळतो 3 डेजसाठी. तो $39 आहे पर हेडचा. आणि मग तो पास घेऊन तुम्ही कुठेही ट्रॅव्हल. आम्ही जर ट्रॅव्हल केलं स्वतः, आम्हाला कळलं कुठे कुठे काय काय. लकीली आमच्या हॉटेल पासून MRT रॉचर MRT फार जवळ आहे. आणि लिटल इंडिया आणि हा बरोबर, लिटल इंडिया एक 5 मिनिटं, एक 2 मिनिटं, 400 मीटरला इंडिया आणि इकडे 2 मिनिटावर MRT स्टेशन. बरोबर. आणि सकाळी एक टिप दिली होती, आता सेकंड टिप, कॅरी मिनिमम लगेज इन सिंगापूर आहे ना. तुम्हाला जितकं कमी शक्य असेल तितकं कमी तुम्ही कॅरी करा. मी फक्त ही एक पर्स कॅरी केली आहे आणि फक्त ही एक छोटी बॅग कॅरी केली आहे, तर तुम्हाला वॉक करायला इझी जाईल. फ्लोटिंग मार्केट आहे मॉलमध्ये. मॉल म्हणजे हे मेट्रो स्टेशनच्या इथून बाहेर पडल्यावर आहे ना, मरीना बे ला जाताना. इथं सुद्धा कसिनो आहे. आणि जर तुम्हाला वरून व्ह्यू बघायचा असेल तर एक तर तुम्ही मरीना बे सँडचं जे तिकीट आहे तर ते तिकीट काढून वरती जाऊन तिथून तुम्ही व्ह्यू बघू शकता, किंवा हे जे रेस्टॉरंट आहे लावो रेस्टॉरंट, हे पण सगळ्यात टॉप फ्लोअरवर आहे त्याच बिल्डिंगच्या. तर तिथं जाऊन तुम्हाला काही लंच किंवा डिनर करायचं असेल तर तुम्ही डिनर करू शकता, ड्रिंक्स घेऊ शकता आणि तिथून तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो, पण इथं खूप गर्दी होती. तर आधी आम्ही ठरवलं की आधी लाईट आणि साऊंड शो बघायचा आणि त्याच्यानंतर आम्ही परत आलो इथे हा शो बघायला. ओ, आणि आम्ही या बिल्डिंग मध्ये आलेलो आहे आता. आणि आता आम्ही जस्ट वर पण गेलो होतो सगळ्यात टॉप फ्लोअरला. जर तुम्ही इथे गेलाच रेस्टॉरंटमध्ये तर सगळ्या बाजूनी एक राऊंड मारून या, कारण प्रत्येक ठिकाणी व्ह्यू वेगळा वेगळा दिसतो. एका बाजूला तुम्हाला मरलायन दिसेल, तिकडचा लाईट आणि साऊंड शो दिसेल, एका बाजूला डोम दिसतील. त्यामुळे तुम्ही पूर्ण सगळीकडून एक मस्त चक्कर मारून या, तुम्हाला खूप छान व्ह्यू एन्जॉय करायला मिळेल. तर असा होता आमचा पूर्ण आजचा दिवस. खूप मस्त होता. सिंगापूर खूप छान सिटी आहे. आणि आम्ही इथं एक नॉर्मल ऑरेंज ज्यूस ऑर्डर केला होता आणि कॉम्प्लिमेंटरी याच्यासोबत त्यांनी बरंच काय काय दिलं होतं. तर असा होता सिंगापूरमधला पहिला दिवस. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.